AIR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। नांदेड़ के गढ़ ग्राम पंचायत नसरतपुर और हस्सापुर के वार्ड रचना को लेकर अवाम ने कई बार नाराजगी का इजहार किया था, लेकिन अब अवाम ने कानूनी रास्ते को इख्तियार करते हुए नांदेड़ के तहसील में कागजी कार्रवाई करना शुरू कर दी। गोविंदराव, किशन राव सोनटक्के, मोहम्मद जकीउद्दीन सिद्दीकी, समाजी लोग और अवाम का कहना है कि बरसर इख्तिदार लोगों ने जानबूझकर एक वार्ड के वोट को दूसरे वार्ड में ट्रांसफ़र किया है, जैसा कि वार्ड नंबर 1 में रहने वाले का वोट वार्ड नंबर 4 में जा चुका है, जिसकी वजह से कोई नया उम्मीदवार मुंतखब नहीं हो पाता। ऐसी साजिश को बेनकाब करने के लिए एक वफद ने तहसीलदार से मुलाकात की और गढ़ ग्राम पंचायत की नई रचना करने की मांग की। गढ़ ग्राम पंचायत नसरतपुर हस्सापुर के जितने भी वार्ड रचना की गई थी, तो हम लोग ये नसरतपुर हस्सापुर के जितने भी वोटर्स लोग हैं और जो रहने वाले लोग हैं मुकामी, ये लोगों ने आज तहसीलदार साहब, नायब तहसीलदार साहब के पास आकर आज हम लोगों ने ऑब्जेक्शन जाहिर करे हैं और उस ऑब्जेक्शन में साफ तौर पर ये बताया गया है कि जितने भी वोटर्स है, जैसा 4 वार्ड उसमें तय है, कमोबेश 2446 वोटर्स है, लेकिन जब हमने 5 साल से इस यादी पे मेहनत करे, स्टडी करे, तो उसमें ये वाज़े तौर पे ये मालूम हुआ 70% वोटर्स ऐसे हैं जो अपने खुद के महल्ले में रहते हैं, घर में अपने वार्ड में रहते हैं, लेकिन वो वोट मिसाल के तौर पर अगर कोई वार्ड नंबर 1 में रहता है तो उनका वोट जो है वार्ड नंबर 3 में 4 में गया हुआ है। तो ये बहुत ज़बरदस्त अभी तक साजिश रची गई थी और इसके तहत ये लोग चुनते आते गए, लेकिन हम लोगों ने खासतौर पे सोनटक्के साहब ने बहुत मेहनत करी है और वार्ड के भी लोगों ने मेहनत करना शुरू कर दी है। तो हम तहसीलदार साहब से जो गुजारिश करे थे, आज हमारी गुजारिश को उन्होंने एक्सेप्ट करे हैं और आगे देखना है कि ये वार्ड के हिसाब से सही यादी बन जाए तो इंशाल्लाह बहुत अच्छे लोग चुन कर आएंगे। गढ़ ग्राम पंचायत नसरतपूर हस्सापूर येथील ग्रामपंचायतीमध्ये ज्या मतदार याद्या आहेत त्या 100% चुकीच्या बनवलेल्या आहेत। खरे पाहता याद्या ह्या भौगोलिक दृष्ट्या बनवायला पाहिजेत मतदार याद्यांच्या, आणि ज्या कोणी अधिकाऱ्यांनी यादी बनवलेली आहे त्यांनी तिथल्या मतदाराला तो कोण्या वार्डातला राहणार आहे आणि त्याची भौगोलिक वार्डाची रचना कशी आहे ही मतदारांना समजून सांगायला पाहिजे। ते आतापर्यंत कोणी समजून सांगितली नाही, म्हणून या मतदार याद्या 1 नंबर वार्डचे मतदार 2 मध्ये गेले, 2 ते 1 मध्ये आले, 3 ते 4 मध्ये गेले, 4 ते 2 मध्ये आले, असे एकंदरीत त्या गावाला वार्ड रचना नाहीये। सार्वजनिक एकच वार्ड आहे, कागदावर फक्त वार्ड बनवलेले आहेत आणि 25/9/2000 ची जी यादी विधानसभेची फायनल केलेली आहे त्या यादीला डिवाइड करून घर क्रमांकाच्या ठिकाणी दाखविण्यात आलेलं आहे। तर हे घर क्रमांकाच्या ठिकाणी घर क्रमांकच पाहिजेत, मतदार यादीतले सिरियल नंबर नसतात, म्हणून ही मूळ संपूर्ण यादी मतदार 4च्या 4 वार्डाच्या याद्या ह्या चुकीच्या बनवलेल्या आहेत। यासाठी मी गेले 5 वर्षापासून मेहनत घेतोय, प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे, पण प्रशासनाने आतापर्यंत दाद दिलेली नाही। आताही आम्ही प्रयत्न करतोय, तरी करत नाहीत। आज शेवटची सुनावणी घेतली, या सुनावणीमध्ये आपला आक्षेप मंजूर माननीय तहसीलदार साहेबांनी मंजूर केलेला आहे आणि वार्ड वाईज यादी करायचं आश्वासन दिलेलं आहे। वार्डाच्या दिशा आणि म्हणजे त्याची चतुर्सीमा ही आम्हाला पक्की करून देऊन स्पॉटवर येऊन दाखवून देण्याचे आश्वासन दिलेलं आहे। तर याप्रमाणे जर यादी बनली तर खरं मतदान आणि खरं इलेक्शन होईल आणि चांगले मेयरचा विकास होईल आणि सरपंच आणि मेंबर हे निर्मळ मनाचे किंवा असे चुकीचे लोक निवडल्या जाणार नाहीत। याप्रमाणे यादी केल्यानंतर गावाचं कल्याण होईल। यांनी आमच्या गावाला ना एकत्र आणून सगळ्यांना ज्या जे काही चुका झालेल्या आहेत ते आम्हाला कोणीतरी आम्हाला भरून काढा, आम्हाला आमचा वार्ड दाखवा, आमच्या गाववाल्यांना न्याय द्या, आम्हाला आमच्या हक्काचा एक सरपंच निवडून द्या, आम्हाला आमची ग्रामपंचायत द्या। आम्ही वारंवार सोनटक्के साहेबांकडे मागणी केली, सोनटक्के साहेबांच्या मार्फत आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचायचा खूप प्रयत्न केला, पण आम्हाला बऱ्याच ठिकाणी आडफाटे आले, आम्हाला प्रशासनापर्यंत कोणी पोहोचू दिलेलं नाही, आम्हाला वेळोवेळी आम्हाला अडचणी निर्माण केल्या। पण आता एकमेव म्हणून आमचा फक्त एकच पर्याय आहे की आज आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलो, सगळे त्यांना एक विनंती केली सोनटक्के साहेबांच्या मार्फत, त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, फक्त तोंडी दिले, अजूनही लेखी दिलेलं नाही। आणि जरी या पलीकडं आम्हाला जर वार्ड कळाले नाहीत
आमच्या जर मुलांना जर न्याय मिळाला नाही, आमचं कुटुंब जर एकत्रित त्यांनी वार्डामध्ये आणलेलं नाही, तर इलेक्शन करायचं किंवा नाही हे आम्ही ठरवू. शक्यतो आम्हाला ग्रामपंचायत वेगळी पाहिजे. यावर त्यांनी शासनाने विचार तर केलाच नाही, आणि केला तर खूप बरं होईल. नाहीतर आमचा गावकऱ्याच्या वतीनं इलेक्शनवर बहिष्कार राहील. ही भावी पिढी आहे, आणि भावी पिढीमधूनच आम्हाला कोणीतरी एक आमच्या गावाला वाली म्हणून एक आम्हाला सरपंच हवा आहे. तरी माझ्या तिथे माझं इलेक्शन आहे, माझ्या घरचे जे 2 वोट आहेत ते 3 नंबर मध्ये आहे, आणि मी जे आहे ते 4 नंबर मध्ये आहेत. तर मग याच्यामुळे मला कसं वोट पडणार, माझ्याच घरचं मला पडणार नाही. तर मग याच्यामुळे जर जी यादी सोनटके साहेबांनी जी इथं दिलेली आहे त्याच्यावर तहसीलदार साहेबांनी थोडं लक्ष देऊन आमची जी यादी आहे त्या आमच्यानुसार बनवून द्यावी.